असं कधी कधी विचार येतो का आमच्याच वाट्याला एवढं कष्ट आहेत, किती कष्ट केले तरी जे व्हायचं तेच होतं आणि कुठं जरी गेलं तर आम्हाला कुठं पण कष्टच आहे. आता तुम्हाला सांगते, वावरामध्ये गहू लावलाय, गहू पेरला, बाजरी पेरली आणि इतकी थंडी आहे कडाक्याची. एवढ्या थंडीमध्ये रात्रीचं पाणी द्यायला माणसाला जावं लागतं. असं का? कारण शेतकऱ्यासाठीच का बरं अशी इतक्या रात्रीची लाईट आहे, त्याच्या मालाला कधी भाव नाही. कुठं तरी नेव असावं ना, कुठंच नाही नेव. असं कधीच होणार नाही की शेतकऱ्यानं जे पिकवलं त्याला विकण्याचा भाव जे ठरवतात त्याला येईल, असं होऊ शकत नाही. आता तुम्ही बरेच म्हणता की ताई तू गेलती का शेतामध्ये, तू असं व्हिडिओ बनवते, तर नाही, आमचे घरचे गेलते तर त्यांनीच हा व्हिडिओ बनवून आणलेला आहे. रात्री इतकी थंडी आहे, 2 तरी वाजले असेल रात्रीचे. तुम्ही पाहू शकता किती सगळीकडे अंधार आहे, थंडी किती असेल. कारण आपल्याला घरात एवढी थंडी वाजते, तर मग त्यांना रानात वावरात किती थंडी वाजत असेल. ते आपण पाण्यामध्ये पाणी द्यायचं. तुम्हीच विचार करा किती थंडी वाजत असेल. पण असो, आता काय करता, सरकार शेतकऱ्यांकडे कधी लक्ष दिलं पण नाही आणि देणार पण नाही. जसं काय म्हणतात ना त्याला, समयासी साजर व्हावे, देव ठेवीन तैसे राहावे, तशीच गोष्ट आहे सध्या. असो, पण इतका छान मस्त गहू फुललेला आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं, पण पाण्याची एवढी गरज होती तर त्याला पाणी द्यावंच लागत होतं. त्यामुळे रात्रीची लाईट आली, मग ते रात्रीच गेले पाणी द्यायला. कारण पाणी नसतं दिलं तर मग ते गहू सुकून गेला असता, पूर्ण मेहनत वाया गेली असती. पण काय करता, शेतकऱ्याच्या वाट्याला अखेर कष्टच आहे. ते कष्ट केल्याशिवाय त्याला भागच नाही असं म्हटलं तरी चालतं. बरं, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, आपल्या व्हिडिओला नक्की सुरुवात करते. सध्या पाणी चालू आहे शेतामध्ये, तर सध्या छोटे छोटे क्लिप येत राहतील शेतामधल्या पण. हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात सगळेजणी? मजेत ना? मजेतच असायला हवे. चला, आज मी तुम्हाला एकदम नवीन रेसिपी सांगणार आहे. तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, अगदी वेगळी आहे. जर तुम्हाला कोरडी भाजी बनवायची असेल तरी पण आहे. आणि या चाळणीमध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर रेसिपी कोणती आहे, काय आहे, सगळं डिटेल सांगणार आहे मी. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करत जा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर नक्कीच करता, मला हे पण माहीत आहे. तर हे पहा, मस्त अशी वांग्याची रेसिपी, एकदम छान आणि एकदम नवीन रेसिपी आहे. ही रेसिपी मी यूट्यूबवरतीच पाहिली, असं नाही की माझ्या मनाची आहे काय आहे, अजिबात नाही, इंस्टावरती पाहिली. चला, अशी ही रेसिपी आपण अगदी पटकन बनवूया. चला, तर मग मी सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे वांगे असे ताजे ताजे घेतले मी आणि हे चिरून पण घेतले. हे अशा पद्धतीने 4 भाग करायचे. एका वांग्याचे 4 भाग केले तरी पण चालतात. तर असे मी वांगे चिरून ठेवले. आता मी हे पाण्यात टाकते. आता पाण्यात का वांगे टाकायचे, तर वांगे पाण्यात टाकले तर वांगे अजिबात काळे पडत नाही, हो की नाही? सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या ताईंना. तर मसाला काढून घेते. मसाल्यामध्ये 2 चम्मच तीळ घ्यायचे. तिळाने भाजीला खूप छान टेस्ट येते. तुमची कोणती पण भाजी करा, तीळ जर घातले, तीळ कारळं, तर खरंच भारी भाजी लागत होती. माझी आजीबाई कारळं पण घालायची बरं. आणि मस्त दगडफूल घ्यायचं, खोबरं, शेंगदाणे हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला सांगते, ही भाजी नक्कीच तुम्ही करून पहा, खूप भारी पण होते. आता याला शेंगदाणे टाकल्याने काय होतं, शेंगदाण्याचं आपल्याला जे कूट करायचा, मसाला करायचा, त्या मसाल्यामध्ये सगळं छान व्यवस्थित म्हणजे एक जीव होतं शेंगदाणे. जर शेंगदाणे नाही टाकले, नुसतं खोबरंच तुम्ही टाकलं, तर ते खोबरं कोणत्या कधी पण वाटा असं थोडंसं चदडवदड होतं. चदडवदडच म्हणते मी, तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे असं ते एकदम बारीक होत नाही. त्यामुळे शेंगदाणे घ्यायचे. जर तुम्हाला शेंगदाणे नसेल घालायचे तर थोडेसे फुटाणे घ्या. फुटाणे पण
एकजीव मिळून येतं. फुटाण्यानं तर जास्तच एकजीव होतं. चला मी आता हे भाजून घेते सगळे मसाले. सगळे मसाले भाजून मिक्सरला एकजीव करून घ्यायचे आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी मिक्सरला बारीक केलेलं दाखवलं नाही आणि त्यामध्ये हळद पावडर, मिरची पावडर आणि गरम तेल घालायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. कारण मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवला इन्स्टासाठी आणि आपल्या दुसऱ्या चॅनलसाठी, त्यामुळे ना याच्यामध्ये थोडंच सांगितलं. या मसाल्यामध्ये सगळे मसाले घातले, कडकडीत गरम तेल घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. आपण जो मसाला भाजून घेतला होता आणि त्यामध्ये काय करायचं, हळदी पावडर, मिरची पावडर आणि गरम मसाला आणि काळा मसाला घालायचा. आणि असं काय व्हायला लागलं कोण आज जरा व्हिडिओ शूट करायला जरा प्रॉब्लेमच यायला लागलाय आणि मस्त याला एकदम ठासू ठासू भरून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण वांगे भरून घ्यायचे. खूप सुंदर लागते. ज्यांना तेल खायचं नाही, तेलकट खायचं नाही, त्यांच्यासाठी ही छान रेसिपी आहे बरं. सगळे वांगे मी असे भरून घेतले. आता हा राहिलेला मसाला हा असंच ठेवायचा आहे, आपण नंतर पाहू. मध्ये पाणी ठेवलंय आणि पाण्याला छान उकळी आली. आता पाण्यामध्ये ना आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे पाणी आहे ना ते छान जी वाफ आहे ती चवदार निघते त्यामुळे. आणि आता याच्यावरती आपल्याला हे वांगे ठेवायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला छान वाफ करून घ्यायची आहे याची. यावरती झाकण ठेवा. झाकण ठेवलं की पटकन वाफ होते. वाफ झाली म्हणजे शिजतं ते पटकन, त्यामुळे झाकण ठेवायचं. दुसरी कढई घेतली, त्या कढईमध्ये छान तेल टाकून घ्यायचं आहे. वांगे वाफतं तोपर्यंत तेल टाकून थोडेसे जिरे, हळद, आणि मिरची मसाला, थोडासा गरम मसाला, पाणी टाकायचं आणि आपला जो उरलेला मसाला आहे का, हा मसाला सगळा याच्यात घालून घ्यायचा. आता मसाल्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे, तर यामध्ये मीठ टाकायची काही जरूरत नाही. जेव्हा लागेल तेव्हा नक्कीच आपण मीठ घेऊ शकतो. हे पहा, त्याला उकळी येऊन दिली की आपलं काम झालं. आता प्लेटमध्ये वांगे वाढायचे आणि आपण जे रस्सा बनवला होता तो रस्सा घ्यायचा. त्या मस्त आपलं मसाला वांग रेडी आहे. मस्त वरतून कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि मस्त वांग खायला घ्यायचं. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडलं तर लाईक करा. थँक्यू.